नमस्कार. द डिजिटल स्टार्टअप चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक्सेलच्या एका छोट्या पण महत्त्वाच्या फीचरबद्दल जाणून घेऊ, जे की आहे हाऊ टू लॉक सेल्स ऑर कॉलम्स इन एक्सेल विदाउट पासवर्ड अँड विथ पासवर्ड. आपण ते पुढे व्हिडिओमध्ये बघूया. एकदम इझी आणि क्विक मेथड आहे. ओके. एक्झाम्पल म्हणून मी एक इथे चार्ट घेतला आहे एक्सपेंडिचरचा. इथे लेफ्ट साईडला त्याचे हेड्स आहेत आणि पुढे महिन्यानुसार एंट्री करायला आहे. महिन्यात एंट्री केल्यानंतर पर्सेंटेज आणि टोटल फॉर्म्युलाने जनरेट होते. ओके, सिंपल चार्ट आहे. आता इथे मला एंट्री करण्यासाठी हे कॉलम आहेत. ओके, इथे 10,000 आहे. इथे मी सपोज 12,000 केले तर इथे पर्सेंटेज आपोआप चेंज होतात. ओके, हे कॉलम जे आहेत ज्याला फॉर्म्युला आहे टोटल पर्सेंटेज, तर ते आपल्याला नॉन एडिटेबल पाहिजे. नॉन एडिटेबल मीन्स इथे मॅन्युअली एंट्री करता नाही आली पाहिजे. ओके, इथे 12,000 केल्यावर इथे 27.06% ऑटोमॅटिकली जनरेट झाले. मी पुन्हा इथे 10,000 केले तर इथे 42.55%. तर इथे मी मॅन्युअली सपोज एंट्री केली, इथे 50% केले तर इथे एंट्री होते. ही झाली नाही पाहिजे. तर त्यासाठी काय करायला लागेल की मला हे प्रोटेक्ट करायला लागतील. हे जे सेल्स आहेत पर्टिक्युलर हे प्रोटेक्ट करायला लागतील. फक्त ज्या सेल्समध्ये एंट्री झाली पाहिजे तेच सेल्स फक्त मी एडिटेबल ठेवणार किंवा त्यात आपण एंट्री करू शकतो. अच्छा, ओके. आपल्याला कोणते सेल्स एडिटेबल ठेवायचेत हे फिक्स झालं. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल केल्यावर फॉर्मॅट सेल्समध्ये जायचं. फॉर्मॅट सेल्समध्ये गेल्यावर ही एक विंडो पॉपअप होते ज्यामध्ये नंबर, अलाइनमेंट, फॉन्ट असे वरती टॅब्स आहेत. त्यातलं सर्वात शेवटचं टॅब आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन टॅबवर गेल्यावर इथे एक लॉकचं ऑप्शन आहे जे की टिक आहे. ते टिक असू द्यायचं, जर नसेल तर टिक करून घ्यायचं आहे. ओके, मेथड लक्षात घ्या. इथे आत्ता बाकी काहीच करायचं नाही. इथे फक्त टिक आहे की नाही एवढं चेक करायचं. असेल तर राहू द्यायचं, नसेल तर टिक करून घ्यायचं. इथे ओके केलं. आता आपलं संपूर्ण शीट लॉक झालं आहे. ओके, पण तरी सुद्धा आपण इथे डिलीट केलं तर ते डिलीट होणार. मग लॉक झालं कसं, तर ती एक प्रोटेक्ट अजून झालं नाही. ओके, आता पुढची स्टेप 2 जी आहे, जे कॉलम आपल्याला एडिटेबल ठेवायचे, ज्यामध्ये आपल्याला एंट्री करायची, ते मी सिलेक्ट करून घेणार. हे एवढेच कॉलम मला एडिटेबल ठेवायचे ज्यामध्ये एंट्री करायची, ते मी सिलेक्ट केले. त्यावर राईट क्लिक केलं, पुन्हा फॉर्मॅट सेलला गेलो. आता हे जे लॉकचं टिक आहे हे आपण टिक काढून घेणार, अनटिक करायचं आणि ओके करायचं. ओके, ही झाली सेकंड स्टेप. ओके, तरी सुद्धा आपल्याला याच्यात एडिट अजून सुद्धा होतात, अजून प्रोटेक्ट झालेले नाही आहेत. हे बघा, इथे आपण डिलीट केलं तर हे कॉलम डिलीट होत आहेत. ओके, 2 स्टेप झाल्या. आता तिसरी स्टेप जी आहे शेवटची, पुन्हा सिलेक्ट ऑल करायचं. वरती हे जे टॅब आहेत यामध्ये रिव्ह्यू टॅबला जायचं. इथे प्रोटेक्ट शीट म्हणून ऑप्शन आहे. प्रोटेक्ट शीटवर क्लिक करायचं आणि ओके करायचं. ओके, झालं. बस इतकीच मेथड आहे. आता यावर आपल्याला इथे मी 10,000चे सपोज 12,000 केले तर इथे एंट्री होते. या कॉलममध्ये मी मॅन्युअलीचा 50% टाकायचा ट्राय केला. ओके, तर इथे एंट्री होत नाही. म्हणजे हे कॉलम माझे प्रोटेक्टेड झाले. याच्यात बदल होणार नाही. जो काही बदल होईल तो एंट्री केल्यानंतरच. मी इथे 15,000 केले, तो इथे त्यानुसार पर्सेंटेज चेंज होतात. त्यानुसार इथे खाली याची टोटल पण चेंज होते. ही सुद्धा टोटल चेंज होते. मी इथे 15चे 20 केले. ओके, इथे चेंज झाला, इथे चेंज झाला, इथे चेंज झाला. हे नॉन एडिटेबल कॉलम आहे. इथे मी मॅन्युअली ही टोटल टाकू शकत नाही. ओके, इथे मला लगेच मेसेज होतो की प्रोटेक्टेड शीट आहे. हे झालं प्रोटेक्टेड शीटच्या बाबतीत. आता यामध्ये जर सपोज आपल्याला काही फॉर्म्युला चेंज करायचे असतील, आता इथे एप्रिल आहे, हे सुद्धा आता नॉन एडिटेबल आहेत. या सुद्धा एंट्री करू शकत नाही. आता यामध्ये जर मला काही बदल करायचा असेल तर मला पुन्हा सिलेक्ट ऑल करून रिव्ह्यूला जायचं आणि अनप्रोटेक्ट शीट करायचं. आता मात्र हे सर्व शीट एडिटेबल झालं. ओके, हा टोटलचा कॉलम आहे, मी इथे एडिट करू शकतो. हे झालं विदाउट पासवर्ड प्रोटेक्शन. जर हेच आपल्याला पासवर्ड टाकून करायचं असेल तर आपल्याला सेम प्रोसेस फॉलो करायची. पुन्हा आपण जाणार रिव्ह्यूला. पहिले हे जे कॉलम आपण लॉक ठेवले सगळ्या शीटचे आणि जे एडिटेबल कॉलम आहेत आपल्याला ठेवायचे तेच कॉलम फक्त आपण सिलेक्ट करून त्याचं टिक काढला लॉकचं. तिथपर्यंतची प्रोसेस सेम आहे. तिथून पुढे फक्त आपल्याला सिलेक्ट ऑल करून रिव्ह्यू
प्रोटेक्ट शीट करताना इथे पासवर्ड एंट्री करायला ऑप्शन येतं. ओके, इथे एक्झाम्पल म्हणून मी 1 2 3 4 असा पासवर्ड टाकला. ओके केलं. मला री एंटरसाठी येतं. पुन्हा मी री एंटर तोच पासवर्ड करणार 1 2 3 4. ओके. आता पुन्हा हे शीट प्रोटेक्टेड झालं. आता इथे मी डिलीट करतोय, इथे डिलीट होणार नाही. इथे मी एंट्री करतो तर एंट्री होते. त्यानुसार बाकी सगळीकडे बदल होतो. जर कोणी आता यामध्ये बदल करण्यासाठी शीट अनप्रोटेक्ट करत असेल तर तिथे तुम्हाला पासवर्डची गरज लागेल, जो की पहिले आपण टाकला होता 1 2 3 4. आता पुन्हा शीट आपलं अनप्रोटेक्ट झालं. इथे डिलीट होऊ शकतो कारण आता शीट अनप्रोटेक्टेड आहे. सिंपल आहे. आपल्याला फाईल प्रोटेक्टेड ठेवायची असेल तर फक्त प्रोटेक्ट शीट करायचं, पासवर्ड एंटर करायचा, री एंटर पासवर्ड, ओके केलं. आपलं शीट प्रोटेक्ट झालं. फक्त एडिटेबल जेवढं आपण सिलेक्ट केलं होतं त्यामध्येच फक्त एंट्री होऊ शकते. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.